नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेती ज्ञान सागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सध्या आपल्या पिकांच्या भावाचं काय चाललंय यावरून मनात खूप गोंधळ आहे, चिंता आहे, हे आम्ही समजू शकतो. कधी भाव वर जातो तर कधी एकदम खाली येतो. पण अजिबात काळजी करू नका. आज आपण सोयाबीन आणि मक्याच्या बाजारात नेमकं काय घडतंय याचं सगळं चित्र एकदम स्पष्ट करणार आहोत, जेणेकरून आपल्याला योग्य निर्णय घेता येईल. हो, हाच तो प्रश्न आहे जो आज आपल्या सगळ्यांना पडलाय की बाबा एका पिकाचे म्हणजे सोयाबीनचे भाव थोडे सुधारत आहेत, पण दुसऱ्या पिकाचे म्हणजे मक्याचे भाव का खाली जात आहेत. नक्की काय चाललंय बाजारात? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. एक एक करून यामागची कारणं समजून घेऊ, म्हणजे आपल्याला पुढचं पाऊल टाकायला सोपं जाईल. चला मग सुरुवात करूया आपल्या सोयाबीनपासून. गेल्या काही दिवसात बाजारात जी एक चांगली तेजी दिसली, जी भाववाढ झाली, त्यामागे नेमकं काय आहे, काय खरं आहे आणि काय खोटं आहे, ते आता आपण व्यवस्थित पाहूया. बघा, काही दिवसांपूर्वी काय झालं, आयातीची एक अफवा आली आणि बाजारात एकच भीती पसरली. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी घाबरून आपला माल विकायला सुरुवात केली आणि भाव एकदम कोसळले. पण आता वास्तव समोर येतंय. बाजार हळूहळू सावरतोय आणि भाव पुन्हा एकदा 5,500 रुपयांच्या पुढे जायला लागले आहेत. आता हे पॅनिक सेलिंग म्हणजे नेमकं काय? बघा, हा काही खूप अवघड शब्द नाहीये, अगदी सोपं आहे. आपल्या गावात नाही का एखादी अफवा पसरली की कसा सगळ्यांचा गोंधळ उडतो, सगळे घाबरतात. बरोबर तसंच बाजारात होतं. जेव्हा आयातीची किंवा भाव पडणार असल्याची अफवा येते, तेव्हा अनेक शेतकरी बांधव घाबरून एकाच वेळी आपला माल विकायला काढतात. आता तुम्हीच सांगा, बाजारात अचानक एवढा सगळा माल आला तर काय होणार? खरेदी करणारे कमी भावात माल मागणारच ना, आणि भाव खाली येतात. म्हणजे खरं तर काही घडलेलं नसतं, फक्त एका भीतीमुळे, एका अफवेमुळे हे सगळं घडतं. बाजाराचा जो खरा आधार असतो ना, तो असतो उत्पादनावर. आणि इकडेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. हे बघा, मागच्या वर्षी आपल्या देशात 120 लाख टन सोयाबीनचं उत्पादन झालं होतं. पण यावर्षी ते फक्त 90 लाख टन आहे. म्हणजे तब्बल 30 लाख टनांनी कमी. याचा सरळ सरळ अर्थ काय, की बाजारात माल कमी आहे. आणि जेव्हा माल कमी असतो तेव्हा मागणीमुळे भावाला चांगला आधार मिळतो. हीच बाजारातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आता राहिला तो आयातीचा प्रश्न. बघा, दरवर्षी आफ्रिकेतून थोडेफार म्हणजे साधारण 5 ते 6 लाख टन सोयाबीन आपल्याकडे येतच. ही काही आजची किंवा नवीन गोष्ट नाहीये. बाजाराला, व्यापाऱ्यांना या सगळ्याची सवय आहे. त्यामुळे या आयातीमुळे भावावर खूप मोठा फरक पडेल अशी शक्यता खूप कमी आहे. तर त्याबद्दल जास्त चिंता करण्याची गरज नाही. तर हे झालं सोयाबीनबद्दल. चित्र बरंचसं स्पष्ट झालंय. आत्ता वळूया मक्याकडे. सोयाबीनच्या उलट मक्याचे भाव अजूनही दबावाखाली का आहेत? यामागे नक्की कोणती कारणे आहेत, ती आता आपण एक एक करून समजून घेऊया. मक्याचे भाव कमी असण्यामागे खरं तर एक नाही तर 2-3 कारणं एकत्र आली आहेत. पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे यावर्षी देशभरात मक्याचं उत्पादन चांगलंच वाढलंय. दुसरं कारण, इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्यांकडून जी मागणी असते ती थोडी कमी झाली आहे. आणि तिसरं, सोयाबीनसारखंच इथेही अमेरिकेतून मका आयात होणार असल्याची चर्चा सुरू आहे, ज्यामुळे बाजारात एक भीतीचं वातावरण तयार झालं आहे. आता यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा कोणता असेल, तर तो आहे पुरवठा, म्हणजे उत्पादन. ह्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा तब्बल 14% जास्त मक्याचं उत्पादन झालंय. आता हे तर उघड आहे की जेव्हा बाजारात माल जास्त येतो तेव्हा दरावर दबाव हा येणारच. मक्याच्या बाबतीत सध्या हेच घडत आहे. बरं, मग त्या अमेरिकेतून होणाऱ्या आयातीचं काय? तर एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. हा जो करार आहे तो अजून झालेला नाहीये. फक्त बोलणी सुरू आहे, चर्चा सुरू आहे. यावर अंतिम निर्णय होऊन आयात प्रत्यक्षात सुरू व्हायला अजून बरेच महिने लागतील. त्यामुळे फक्त या चर्चेमुळे किंवा अफवेमुळे घाबरून जाऊन आपला माल विकण्याची घाई करणं योग्य नाही. ठीक आहे, तर आपण सोयाबीन आणि मका या दोन्ही पिकांच्या बाजाराची कारणं समजून घेतली. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की ह्या परिस्थितीत आपण काय करायला पाहिजे? आपली विक्रीची योजना काय असली पाहिजे? चला, आता ह्याचबद्दल बोलूया. बघा, अगदी 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट, सोयाबीनसाठी आपण पाहिलं की बाजारात माल कमी आहे, त्यामुळे चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. थोडा धीर धरा, चांगल्या दराची वाट पहा. दुसरी गोष्ट, मक्यासाठी इथे परिस्थिती थोडी वेगळी आहे. त्यामुळे सगळा माल एकदम विकून टाकू नका. आपल्या गरजेनुसार थोडा थोडा करून विका. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे कानावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. अफवा भरपूर पसरतात. आधी माहितीची खात्री करा, कारण आपलं ज्ञान,
आपली अचूक माहिती हीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बाजार म्हणजे नदीच्या प्रवाहासारखा असतो. तो सतत वाहत राहतो, बदलत राहतो. जो शेतकरी संयम ठेवतो, योग्य माहिती घेतो आणि योग्य वेळेची वाट पाहतो, तोच त्या प्रवाहातून चांगला फायदा मिळू शकतो. आम्हाला आशा आहे की आजच्या या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.